त्याची ही योग्य पद्धत असते। दिवसातून 2 वेळा पूर्ण कोरडी त्वचा करावी। 2 ते क्लोरिओमाझोल किंवा मायक्रोझोल यासारखी घटक द्रव्य असतात मेडिकल स्टोअर मध्ये मिळणाऱ्या या क्रीमशी। कधी जाणवलंय का शरीराच्या कुठल्याही भागाला खाज आली, लालसरपणा दिसला की आपण लगेच काहीतरी क्रीम लावतो। पण जेव्हा ही समस्या प्रायव्हेट पार्ट म्हणजे पेनिसवर होते तेव्हा पुरुष दोनच गोष्टी करतात, एकतर लाजतात किंवा स्वतः कुठली तरी क्रीम आणून त्याचा प्रयोग करतात। आणि नेमकं हेच चुकीचं असतं। आज आपण पेनिसवरील फंगल इन्फेक्शनवर बाजारात मिळणाऱ्या क्रीम्सची माहिती, त्यांच्या किमती, त्यांची क्वालिटी आणि कोणत्या प्रकारच्या क्रीम्स कोणत्या परिस्थितीत वापरल्या जातात हे सगळं काही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवानुसार जाणून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवा 1985 पासून चालणाऱ्या आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये त्यांनी जवळपास 40 वर्ष हजारो पुरुषांच्या अशा समस्यांवर उपचार केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातील माहिती म्हणजेच अनुभवात पडताळलेलं ज्ञान डॉक्टर मुंदडा सांगतात। फंगल इन्फेक्शन हा साधा त्रास आहे, पण पुरुष दुर्लक्ष करतात म्हणून ते मोठा होऊ शकतं। याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे चुकीची क्रीम स्वतः लावणं। मार्केटमध्ये अनेक क्रीम्स मिळतात, पण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। काही फक्त फंगल साठी, काही फंगल इन्फेक्शन साठी, काही ॲलर्जी साठी, तर काही स्टेरॉइड मिळालेल्या असतात। आणि स्टेरॉइड क्रीम पेनिसच्या स्किन साठी धोकादायक ठरू शकतात। स्किन पातळ होणे, जळजळ होणे, इन्फेक्शन फास्ट पसरणे आणि साइड इफेक्ट्स होऊ शकतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्यासाठी आहे की कोणती क्रीम चांगली आहे, यापेक्षा कोणत्या प्रकारच्या क्रीमचा वापर केला पाहिजे आणि डॉक्टर काय सुचवतात हे महत्त्वाचं आहे। डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की सर्वात पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे की फंगल इन्फेक्शनच्या क्रीम 3 प्रकारच्या असतात। पहिला प्रकार म्हणजे अँटी फंगल, जे स्किनवर झालेले फंगल वाढीला थांबवतं। या क्रीम मध्ये टर्बिनाइफाइल, क्लोरिओमाझोल किंवा मायक्रोझोल यासारखी घटक द्रव्य असतात। मेडिकल स्टोअर मध्ये मिळणाऱ्या या क्रीमची किंमतही साधारण 60 रुपये ते 150 रुपयापर्यंत असते आणि क्वांटिटी साधारण 15 ग्राम ते 25 ग्राम एवढी असते। या क्रीम सामान्य फंगल साठी वापरल्या जातात, पण त्याची ही योग्य पद्धत असते। दिवसातून 2 वेळा पूर्ण कोरडी त्वचा करावी। 2 ते 3 आठवडे सातत्याने वापर करणं गरजेचं आहे। दुसरा प्रकार म्हणजे अँटी फंगल किंवा स्मूथनिंग कॉम्बिनेशनची क्रीम। यात फंगल मारणारा घटक असतो आणि त्यासोबतच इचिंग कमी करणारे द्रव्य असतात। हे थोडा आराम देतात, पण डॉक्टर मुंदडा सांगतात की आराम मिळतोय म्हणजे इन्फेक्शन बरं होतंय असा गैरसमज पुरुष करतात। या क्रीमची किंमत 120 ते 250 रुपयांपर्यंत असू शकते आणि क्वांटिटी 15 ते 30 ग्राम इतकी मिळते। आता तिसरा आणि सर्वात जास्त चुकीचा वापरला जाणारा प्रकार म्हणजे स्टेरॉइड मिश्रित क्रीम। हे फार कॉमन आहे। पुरुष मेडिकल स्टोअरवर जातात, फार्मासिस्ट काहीतरी देतो आणि लगेच आराम मिळतो म्हणून दिवसातून 2-3 वेळा लावायला सुरुवात करतात। पण डॉक्टर मुंदडाच्या मते हे तात्पुरत्या आरामाचं जाळं आहे, कारण स्टेरॉइड फंगल दाबून टाकतं पण नष्ट करत नाही। त्यामुळे काही दिवसांनी इन्फेक्शन दुप्पट ताकदीने पसरतं। तसेच पेनिसच्या नाजूक त्वचेवर स्टेरॉइडमुळे थिनिंग, लालसरपणा, बर्निंग सेन्सेशन्स आणि सेन्सिटिव्हिटी वाढण्याची मोठी शक्यता असते। अशा क्रीम्स 100 ते 200 रुपयाच्या दरम्यान मिळत असल्या तरी त्यांचा चुकीचा वापर मोठा खर्च आणि मोठा त्रास देऊ शकतो। डॉक्टर मुंदडा म्हणतात की क्रीम पेक्षा सवयी जास्त महत्त्वाच्या असतात। पेनिस पूर्ण कोरडं ठेवणे, कॉटन अंडरवेअर वापरणे आणि सिंथेटिक कपडे टाळणे, फोरप्ले खाली करून दररोज स्वच्छता करणे, या सगळ्यामुळे फंगलची पुनरावृत्ती कमी होते। कारण क्रीम फक्त इन्फेक्शनवर काम करते, पण ते पुन्हा होऊ नये यासाठी सवयीच महत्त्वाच्या असतात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कधी डॉक्टरांकडे जावं? डॉक्टर मुंदडा सांगतात की 4 दिवसात खाज, लालसरपणा, पांढरे लेअर किंवा वास कमी होत नसेल, डिस्चार्ज दिसत असेल किंवा त्वचा फाटत असेल तर हे साधं फंगल नाहीये आणि अशा परिस्थितीत स्वतः क्रीम लावणं म्हणजे प्रॉब्लेम वाढवणं। आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये अशा शेकडो केस समोर येतात जिथे पुरुष 20 ते 30 दिवसात स्वतः क्रीम लावतात आणि नंतर परिस्थिती गंभीर होते। काही वेळा फंगल दिसायला फंगल सारखा असतो, पण आतून बॅक्टेरियल मिक्स्ड इन्फेक्शन असतो। काही वेळा स्किन ॲलर्जी, बेलेनिट्स किंवा डियाबिट्स रिलेटेड इन्फेक्शन असतो। त्यामुळे डॉक्टर मुंदडा स्वतः तपासणीशिवाय नेमकी क्रीम सांगत नाही, कारण योग्य निदान झालं की उपचार जलद, सुरक्षित आणि परफेक्ट होतो। शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला क्रीम बद्दल माहिती मिळाली आहे, किंमत कळाली आहे आणि क्वांटिटी कळाली आहे, पण ती माहिती स्वतः औषध लावण्यासाठी नसून योग्य निर्णय घेण्यासाठी आहे। पेनिसवरील फंगल इन्फेक्शन हे सामान्य आहे आणि लाज न बाळगता सेक्सोलॉजिस्ट कडे गेलात तर 4 ते 5 दिवसात आराम मिळतो आणि काही आठवड्यात पूर्ण बरं होऊ
शकते। ही माहिती माझ्याकडून नाही तर उमेश मुंदडाजी यांच्याकडून आहे, जे 4 दशकांच्या अनुभवानुसार त्यांनी दिलेली आहे। आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये रोज येणाऱ्या केसवर आधारित आहे। ही माहिती लपवू नका, ती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण आरोग्य लपून नाही तर समजून सांभाळलं जातं। धन्यवाद।